संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. सध्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्या ठिकाणी मार्चमध्ये सुरू होईल, असं माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांनी आधी सांगितलेलं होतं. अशातच आता एप्रिल उजाडलाय. आज 8-9 तारीख आलेली आहे. तरी सुद्धा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमध्ये किंवा त्या संदर्भात कुठलीही सूचना अ, प्रशासनाकडनं आलेली नाहीये. त्यामुळे यावर्षी या बदल्या होतील की नाही याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अशातच सध्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुरू आहे. पहिलं तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, मग विभागीय आणि मग राज्यस्तरीय शिक्षकांचं समायोजन त्या ठिकाणी जोपर्यंत पार पडत नाही तोपर्यंत बदली प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार नाही, हे तेवढंच खरं. आता अनेक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर अजून जिल्ह्याची सुद्धा समायोजन झालेलं नाही. हे विभागाचं बाकी आहे. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मार्चमध्ये होणारं समायोजन एप्रिल सुरू झालं तरी अजून न झाल्यामुळं आता जिल्हा बदलीचा जो विषय आहे, तो विषय असाच रेंगाळत पडलेला आहे. बरं, अशातच आता जनगणना त्या ठिकाणी आल्यामुळं आता यावर्षी बदली होते की नाही याबाबत शिक्षकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. खरं तर मार्चपर्यंत ही भरती जी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आहे ही पूर्ण व्हायला हवी होती. पण अजून सुद्धा याबाबत कुठलीही सूचना प्रशासनानं दिलेली नाही. अशातच सध्या एक पत्र व्हायरल होतंय आणि त्या पत्रांमुळं आता शिक्षकांमध्ये एक मोठा असंतोष असेल किंवा एक नाराजीचा सूर त्या ठिकाणी पसरलेला आहे. ते पत्र काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणारच आहोत. परंतु हे जे पत्र आहे या पत्राबाबत अ, याच्या सत्यतेबाबत मी कुठलेही त्या ठिकाणी दावा करत नाही. कारण हे जे पत्र व्हायरल झाले आहे, अनेक ग्रुपमध्ये व्हायरल झालेलं आहे. अनेक ठिकाणी शिक्षक संघटनेच्या लोकांकडनं सुद्धा व्हायरल झाले. त्यामुळं या पत्राबाबत हे खरं आहे की खोटं आहे हे मला माहीत नाही. परंतु हे जे पत्र खरं असेल, तर जी बदली प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेवरती एक मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. नेमकं पत्र काय? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणारच आहोत. बघा, हे पत्र जे आहेत ना, ते गोविंद मोहन IAS जे कोण तर भारताचे जे होम सेक्रेटरी आहेत, गृहसचिव, त्या गृहसचिवांचं पत्र आहे आणि हे पत्र याला नंबर सुद्धा दिलेला आहे. आणि हे पत्र आहे 11 मार्च 2026 चं. हे पत्र लिहिलंय डिअर चीफ सेक्रेटरी. बरं, आता डिअर चीफ सेक्रेटरी या ठिकाणी दिलंय, परंतु त्या ठिकाणी ऑल म्हणजे ते ज्यावेळेस देतात त्यावेळेस खाली विथ रिगार्ड्स आणि खाली त्याचे जे आपण जे म्हणतो ना प्रतिलिपी, ते प्रतिलिपी त्या ठिकाणी टाकल्या जाते किंवा या ठिकाणी डिअर चीफ सेक्रेटरी तर पूर्ण राज्यांचे ऑल स्टेट असं टाकलेलं असतं. पण तो टाकला नाही. कदाचित हे पत्राबाबत ते असंही पाठवत असतील ते माहीत नाही. पण अनेक पत्र मी पाहिलेत तर त्याच्या खाली पूर्ण स्टेटचं ऑल स्टेट असं दिलेलं असेल. कारण डिअर चीफ सेक्रेटरी नेमकं कोणाला म्हणायचंय? तर यामध्ये खाली दिलेलं नाही. तरीसुद्धा या पत्रामध्ये काय सांगितलं आपण ते व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हे पूर्ण पत्र इंग्लिशमध्ये आहे. याचं आपण Google ट्रान्सलेट करून त्याला मराठीत केलेलं आहे. ते मराठीमध्ये आपण बघूया की नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलंय. हा क्रमांक त्या ठिकाणी दिला आणि मुख्य सचिवांना हे पत्र दिले गोविंद मोहन अ, यांचं हे पत्र आहे. त्यांनी या पत्रामध्ये सांगितलं की आपणास माहीत आहे की 2027च्या जनगणनेच्या आयोजनाची तयारी आता जोरात सुरू आहे. ही जनगणना 2 टप्प्यामध्ये डिजिटल पद्धतीने स्वयंगणनेच्या तरतुदीसह घेतली जाईल. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घराची यादी आणि गृहगणना एप्रिल ते सप्टेंबर 2026 या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये अ, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांच्याद्वारे अधिसूचित केल्यानंतर आयोजित केली जाईल. दुसरा टप्पा म्हणजे लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027 मध्ये लडाख आणि जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या बर्फाच्छादित भागामध्ये सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केली आहे. बहुतेक राज्यामध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य, जिल्हा, तहसील आणि गणाच्या गटापर्यंत स्तरावर जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया आधी सुरू झाली आहे. विविध राज्यामध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये या जनगणना अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. या अधिकाऱ्यांना जनगणना अधिनियम
1948 आणि जनगणना नियम 1990 अन्वये वैज्ञानिक कार्य पार पाडणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचे आहे की एकदा नियुक्त झाल्यानंतर संपूर्ण जनगणना मोहीम संपेपर्यंत त्याची बदली केली जाऊ नये. जनगणना 2027 साठी नियुक्त केलेल्या जनगणना अधिकाऱ्यांच्या बदल्या 31 मार्च 2027 पर्यंत होणार नाहीत. हे सुनिश्चित करणाऱ्या आवश्यक सूचना जारी करण्याची व्यवस्था आपण केल्यास मी आभारी राहील. म्हणजे एक अधिसूचना काढून त्या ठिकाणी प्रत्येक चीफ सेक्रेटरीला त्यांनी सूचना केल्यात की एक अधिसूचना त्या ठिकाणी काढावी आणि याची एक प्रत त्यांनी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांना त्यांनी पाठवावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा यामध्ये काय दिले की 31 मार्च दिलंय. 31 मार्च 2027 पर्यंत म्हणजे 2027 पर्यंत बदल्यावरती त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. आता 31 मार्च 2027 पर्यंत बदल्या करू नये असं या पत्रामध्ये त्या ठिकाणी सांगितले. जर असं असेल तर यावर्षी जे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी होणार आहे ती प्रक्रिया त्या ठिकाणी होणार नाही. या पत्रामुळे त्या ठिकाणी स्पष्ट होतं. आता चीफ सेक्रेटरी काय पत्र काढतात किंवा त्याबद्दलची काय म्हणजे त्यांची भूमिका आहे ते आपल्याला लवकरच कळेल किंवा राज्य सरकारकडनं असं काही पत्र त्या ठिकाणी जर हे पत्र म्हणजे सत्यता असेल तर येऊ शकतं. तर त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय दिलेत ते ब्लॉक स्तरावरती प्रशिक्षण सुरू आहे. अधिनियम दिलेला आहे आणि एकदा नियुक्त झाल्यानंतर ट्रान्सफर करू नये प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असं त्या ठिकाणी सांगितलं की 31 मार्च 2027 पर्यंत. आता असं जर झालं तर या वर्षीचा जो 6वा टप्पा आहे आंतरजिल्हा बदलीचा तो टप्पा या ठिकाणी रखडला जाईल आणि जी बदली प्रक्रिया आहे ती बदली प्रक्रिया यावर्षी होणार नाही. अशामध्येच आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होणार आहे. त्यामुळे आता त्यामध्ये अनेक अडचणी अशा आहेत की ज्या जागा रिक्त दाखवल्या जातील त्या जागा जर भरल्या गेल्या तर परत बदलीसाठी कुठल्या जागा दाखवणार हाही त्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळं बदल्या थांबल्या तर मग शिक्षक भरती होणार का की शिक्षक भरती त्या ठिकाणी थांबवल्या जाईल किंवा नियुक्त्या थांबवल्या जातील हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आता ह्या पत्राबाबत मी आधी सांगितलं की मी दावा करत नाही हे पत्र खरं आहे की काय, परंतु हे पत्र त्या ठिकाणी व्हायरल होतंय आणि जर व्हायरल होत असेल हे पत्र जर खरं असेल तर 31 मार्च 2027 पर्यंत शिक्षकांच्या बदल्या त्या ठिकाणी स्थगित होऊ शकतात. आपल्याला काय वाटतं हे पत्र खरं आहे का किंवा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होईल का याबाबत आपण कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता किंवा आपल्याकडे जर काही माहिती असेल तर आपण कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह. धन्यवाद.